या प्रसंगाची आठवण होईल की आमच्या लहानपणामध्ये आपल्याला अशा व्यक्तींना मदत केलेली होती शिक्षणामध्ये आणि त्यामुळं आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। असंच वाक्य माननीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या सुद्धा जीवनामध्ये आलेलं होतं। बाळांनो, तुमच्यासारखंच गरीब घराण्यामध्ये या व्यक्तीचा जन्म झाला आणि त्या व्यक्तीनं इतकं मोठं साम्राज्य निर्माण केलं या गरिबीमधून आणि या गरिबीची जाण असणारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांचे चिरंजीव माननीय विश्वजित कदम साहेब यांनी ही प्रेरणा घेऊन जवळजवळ तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळांमध्ये ही जी वह्या वाटप कार्यक्रम आहे तर ही वही तुमच्याकडं आल्यानंतर हा एक अनमोल ठेवा आहे, लक्षात घ्या। त्याच्या मुखपृष्ठावरती मूलपृष्ठावरती जर संदेश वाचला तुम्ही तर अतिशय जीवनामध्ये आपल्या बदल घडवण्यासारखा हा संदेश या वह्यावरती दिलेला आहे। तर तुमचं या ठिकाणी शिक्षणाला एक हातभार लागावा म्हणून या प्रमुख अतिथींनी आपल्या गावातील काँग्रेस कमिटीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी एक मनावरती निर्णय घेऊन तुमच्यासाठी जे हे काम करू घातलेलं आहे ते अतिशय स्तुत्य असं आहे आणि खरोखरच आपल्या सर्वांच्या मार्फत या सर्व व्यक्तींचं आपण हार्दिक आभार मानायला पाहिजे। आपण जून महिन्यापासून बघितलं वेगवेगळ्या संस्थांमार्फत वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आपल्याला युनिफॉर्म वाटप असेल, वह्यांचं वाटप असेल किंवा इतर शैक्षणिक जीवनावश्यक वस्तूंचं वाटप असेल, हे भरपूर दानशूर व्यक्तीने केलेलं आहे। पण सगळ्या या व्यक्तीपेक्षा हा एक शिरपेचा तुरा तुमच्या कोवल्यासारखा आहे की आपणाला वही वाटप आणि त्या वहीमधला असणारा जो संदेश आहे तो अतिशय आपणाला मनाला भावणारा असा आहे। तर आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्वच प्रमुख अतिथी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं मी पुनश्च एक वेळ संस्था आणि विद्यालयाच्या मार्फत हार्दिक स्वागत करतो। आणि आपल्या विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक माननीय श्री मोहिते सरांना स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे आपल्या कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघाचे आधी विधाते डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांचे वारसदार यांचे चिरंजीव सध्या जे आपले आमदार आहेत, माजी मंत्री आदरणीय विश्वजित कदम साहेब, त्यांना अर्थातच बाळासाहेब असं म्हटलं जातं। तर या कुटुंबानं आपल्या विधानसभाच नव्हे, संबंध महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर अनेक प्रकारचे उपक्रम गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी राबवले आणि आज आपल्या मतदारसंघामध्ये मला वाटतं प्रत्येक शाळांमधून गरीब विद्यार्थ्यांना एक हातभार लागावा म्हणून त्यांनी मोफत वह्यांचं वाटप करण्याचं आयोजन केलेलं आहे। आणि आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते, गावातील प्रमुख सर्व काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आपल्यासमोर उपस्थित आहेत। आदरणीय आप्पा आहेत, आपले सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, त्याचबरोबर जे भाऊ आहेत, हे सर्वजण त्या ठिकाणी आपल्याला नेहमीच मदत करत आलेले आहेत आपल्या शाळेसाठी। आणि आप्पा, मला सांगायला आनंद वाटतोय की या गेल्या 4-5 वर्षामध्ये त्याच्या अगोदरच आपल्या शाळेचा नावलौकिक अगदी सर्वदूर पसरलेलंच आहे। खेळामध्ये तर आपण सुरुवातीपासूनच होतो, त्याचबरोबर बौद्धिक स्पर्धांच्या माध्यमातून सुद्धा, या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण परिसरामध्ये डंका पिटवलेला आहे म्हणायला काय हरकत नाही। खूप चांगलं नावलौकिक आपल्या गावाचा, आपल्या विद्यालयाचा, या विद्यार्थ्यांनी खूप गुणी विद्यार्थी आपल्या विद्यालयात शिकतात आणि माझे सहकारी पण अतिशय मनापासून प्रयत्न करतात। म्हणून तब्बल 25 विद्यार्थी या यंदासुद्धा शिष्यवृत्ती प्राप्त झालेले आहेत। त्यांचं